राधिका ईशानीच्या बाळाची आई होणार होती, म्हणून ईशानी राधिकाला योग्य काळजी घ्यायला सांगत असते व ती राधिकाला समजावून सांगते की जर तुला माझ्या सासू सासऱ्याचा फोन आला तर त्यांना सांग की मी तुझी योग्य काळजी घेत आहे. राधिका फक्त होकारार्थी मान हलवते. ओके, चल, मी जाते. कदाचित आजकाल मला रात्री यायला पण जमणार नाही, तर तू बघून घे, ईशानी बोलली आणि बाहेर पडली. राधिकाला आनंदाने गिरकी घ्यायची इच्छा झाली होती, पण तिने कंट्रोल केलं. आता तिला तिचं स्वप्न पूर्ण करता येणार होतं. ती तशीच तिच्या रूममध्ये गेली आणि बेडवर बसली. हे बेबीज, तुम्ही दोघं माझ्यासाठी खूप लकी आहात. बघितलं कसं मम्माला इतकी छान ऑफर मिळाली. आता बस मम्मा एक प्रोफेशनल डिझायनर होणार. मग आपण खूप आनंदात राहणार. तुम्ही दोघं जेव्हा याल ना, तेव्हा मी स्वतः तुमच्यासाठी ड्रेस डिझाईन करणार. छान छान छोटे छोटे ड्रेस, वेगवेगळ्या कलरचे. खूप क्यूट दिसाल तुम्ही त्यात. राधिका आनंदाने पोटावर हात फिरवत बोलत होती. दुसऱ्या दिवशीपासून तिने तिच्या कामाला सुरुवात केली. मध्ये मध्ये तिला अजूनही त्रास होत होता, पण आता ती जास्त वैतागत नव्हती. तिने काही दिवसातच तिचं पहिलं डिझाईन तयार केलं. आता बस ते दाखवायला ऑफिसमध्ये जायचं होतं. ते जर पसंत पडलं असतं, तर ती दुसरी डिझाईन बनवायला स्टार्ट करणार होती. तिने तसं ऑफिसमध्ये कळवलं आणि तयार होऊन ऑफिसमध्ये गेली. तिला तिथून मॅनेजरच्या कॅबिनमध्ये पाठवलं. मॅनेजरने ते डिझाईन पाहिले. त्याला ते आवडले, पण विराजला आवडणं जास्त इम्पॉर्टंट होतं. बॉस येतच असतील. जर त्यांना हे डिझाईन आवडले, तर आजपासूनच तुम्ही पुढचे डिझाईन स्टार्ट करा. पण आवडले नाहीत तर मात्र तुमचा चान्स जाऊ शकतो. कारण आता शोसाठी फक्त 3 महिने बाकी आहेत. मॅनेजर बोलला. ओके सर, मी बाहेर वाट बघते, राधिका बोलली आणि अपर्णाजवळ आली. हे राधिका, काय बोलले सर? अपर्णा बॉसची वाट बघायची. ती सोफ्यावर बसत बोलली. आजकाल तिला जास्त वेळ उभं राहिलं की पाय दुखायला होत होते. राधिका, घरी राहून राहून जाड होत आहेस. जरा व्यायाम वगैरे करत जा. अपर्णा तिच्याकडे बघून बोलली आणि राधिका थोडं चकित झाली. हो, करते. ती कशीबशी बोलली आणि वॉशरूममध्ये गेली. तिने आरशात स्वतःला पाहिलं तर खरंच ती थोडं जाड झालेली, पोट थोडंसं बाहेर आलेलं वाटत होतं. मागचा 1 महिना कामामुळे तिने स्वतःकडे पाहिलंच नव्हतं. पण आता तिला कळत होतं की ती जाड झाली आहे. आणि आता तर 3 महिन्यानंतर शो होता. तेव्हा काय करायचं हा प्रश्न तिला पडला. पण आपण काहीतरी मॅनेज करू. कपडे घालायची स्टाईल बदललेली करू. असा विचार करून ती बाहेर आली. तेव्हा विराज त्याच्या कॅबिनकडे जाताना तिला दिसला. ती मग त्याच्या कॅबिनच्या बाहेर त्याची वाट बघत बसली. आता आता तिला जास्त बसू पण वाटत नव्हतं. त्या मऊ गादीवर लोळायची इच्छा होत होती, पण तिने कंट्रोल केलं आणि वाट पाहू लागली. बऱ्याच वेळाने तिला आतमध्ये बोलावलं गेलं. ती मनात देवाचा धावा करतच आतमध्ये गेली आणि त्याच्या समोर बसली. त्याने एकदा मान वर करून तिच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा तो फोनमध्ये काहीतरी करू लागला. तिला आता आळस आलेला. ही तिची झोपायची वेळ होती, पण आज काय झोपायला मिळत नव्हतं. त्यामुळे खूप सारा कंटाळा आलेला. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. कम इन, तो बोलला आणि दरवाजामधून एक मुलगा ट्रेमध्ये मँगो ज्यूस घेऊन आला. तो ज्यूस पाहूनच राधिकाच्या तोंडाला पाणी सुटलं. तिने सकाळीच खाल्लं होतं, तरीही आता तिला भूक लागली होती. पण त्याची वाट बघण्यात तिला काही खायचं जमलं नव्हतं. बेबीज, नो. तुम्ही दोघं खूप खादाड आहात. तो ज्यूस तुम्हाला नाही मिळणार. तो त्यांचा आहे. दुसऱ्याचा आणि तुमची एवढी खराब चॉईस का आहे? मँगो सोडून दुसरं पण ज्यूस आहेत. आपण तेच प्यायचे. आता गप्प बसा. ती मनाचा गुडगुडणाऱ्या पोटाला हलकेच हात लावत बोलली. विराजने तो ज्यूस घेतला आणि तो मुलगा बाहेर निघून गेला. आता विराजने तिच्याकडे पाहिलं तर ती ज्यूसकडे बघत होती. तिला कळलं की तो तिच्याकडे बघतोय. तसं तिने लगेच मान खाली घातली.
उगीच त्याला कळायचं की तिला तो ज्यूस हवा आहे म्हणून. हो, घे. त्याचा आवाज आला तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तो ज्यूसचा ग्लास तिच्याकडे सरकवत होता. नो नो सर, मला नको आहे, ती नाकार देत बोलली. घे. तसंही तू अगोदरच जाड झाली आहेस. एवढ्याशा ज्यूसने आणखी जाड होणार नाही. तो तिच्याकडे बघून हलकेच हसत बोलला आणि ती शॉक झाली. याच्या एवढं लक्षात आहे. ती लगेच ताठ बसली. पण पोट थोडीस आतमध्ये जाणार होतं. बेबीज थोडंस आतमध्ये सरका. बघा, सगळे तुमच्या मम्माला जाड बोलत आहेत. ती मनातच बोलली. घे. तो ग्लासकडे बघत बोलला. तिला नाही बोलायचं होतं, पण पोटातून वेगळाच आवाज येत होता. तिने तो ज्यूस घेतला आणि संपवला. तिला फारच ऑकवर्ड वाटत होतं, पण ज्यूस पिऊन पोटाला मात्र एक वेगळ्याच प्रकारची गीता भेटली. तुझे डिझाईन. त्याने हात पुढे केला. तिने लगेच तिची फाईल काढली आणि त्याच्या हातात दिली. त्याने ती घेतली आणि ओपन केली. हे बेबीज, प्लीज तुम्ही पण प्रार्थना करा की मम्माची डिझाईन या समोरच्या गर्विष्ठ माणसाला आवडू दे. तिने एक हात पोटावर ठेवून मनातच प्रार्थना केली. विराज काळजीपूर्वक डिझाईन बघत होता. डिझाईन बघून तो जबरदस्त खुश झाला, कारण तिच्या डिझाईनमध्ये खरंच एक वेगळेपण होतं. पूर्ण डिझाईन एका मॉडर्न ड्रेसचं होतं, पण त्यातच एक इंडियन टच तिला दिला गेलेला, ज्यामुळे ते डिझाईन एकदम स्पेशल वाटत होतं. त्याने चेहरा नॉर्मल ठेवला आणि डिझाईन बघून झाल्यावर फाईल टेबलवर ठेवली. मग त्याने समोर राधिकाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. डिझाईन छान आहेत, पण मला थोडेसे चेंजेस हवे आहेत. विराज. ओके सर, मी चेंजेस करून पाठवते. तुम्ही मला सांगा, ती बोलली. आय विल मेल इट. पण यापुढचे डिझाईन लवकर व्हायला हवेत, कारण काहीच महिने राहिले आहेत. विराज. येस सर, आय नो. राधिका. त्यासाठी तू इथून काम केलंस तर बरं पडेल, विराज बोलला आणि राधिका बुचकळ्यात पडली. सॉरी सर, पण मी अगोदरच सांगितलं आहे की मी घरून काम करेन आणि प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचे डिझाईन कंप्लीट करून देईल. राधिका ठामपणे बोलली. फाईन, तो बोलला आणि तिची फाईल तिच्याकडे सरकवली. तिने ती फाईल घेतली आणि तशीच त्याच्याकडे बघत बसली. व्हॉट नाव यू मिल यू. तो तिला तसंच बसलेलं पाहून बोलला. डिझाईन सिलेक्ट झालेत ना, तिने अडखळत विचारलं. यू विल गेट मिल. तो फोन बघत बोलला. खडूस कुठचा. बेबीज, हा सिलेक्ट करेल का आपल्याला. राधिका सुस्कारा सोडत उठली आणि तिथून बाहेर पडली. विराज अजूनही फोनमध्ये बघत होता. नव्या नावाच्या मॉडेलचं फेसबुक अकाउंट, पण त्याला हवं ते मात्र मिळालं नाही. मग त्याने एक नंबर डायल केला. हे, हाय ईशानी. विराज. हाय डिअर, आज तू कॉल केलास. क्या बात है, ईशानीने आनंदाने विचारलं. ईशानी. नव्या चव्हाण, तुला माहिती आहे. विराजने विचारलं. हो, शी इज माय कॉम्पिटिटर. तिचं काय झालं. ईशानीने थोडं नाराजीने विचारलं, कारण विराजने फोन केला आहे तर ती त्याच्याकडून फक्त तिच्याविषयी बोलणं एक्सपेक्ट करत होती. तुला नाही वाटतं तू एकदा तिच्याशी भेटायला हवं. ती कसं ट्रेनिंग घेते, काय काय करते, तिची स्टाईल, तिचे थॉट्स सगळं तुला माहिती हवं. आय थिंक ती तुझी स्ट्रॉंग अपोनंट आहे. सो पहिलंच तू तिच्यासाठी रेडी व्हायला हवं. विराज बोलला. येस विराज, यू आर राईट. मी या सगळ्यांचा विचारच केला नव्हता. खरंच यार, एखाद्या क्षेत्रात यश कसं मिळवावं ते फक्त तुझ्याकडून शिकता येईल. आजच मी तिला डिनरसाठी इन्व्हाइट करते. तसंही ती एकदा बोलली होती की आपण पुन्हा भेटू. ईशानी. ओके फाईन, आज आपण तिघे डिनर करू. विराज. ओ एम जी, तू पण येतोय. ईशानीने आश्चर्याने विचारलं. येस, शी इज माय स्कूलमेट. विराज बोलला आणि ईशानीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच बदलले. तिला थोडं जेलसी फील झाली. ओके, आज रात्री भेटू हॉटेल ग्रीन प्लाझा, ईशानी बोलली आणि फोन ठेवून दिला. इकडे राधिका घरी येऊन डोक्याला हात लावून बसली होती. विराजने तिला काहीच सांगितलं नव्हतं, त्यामुळे तिची चिडचिड होत होती. तिने
समोरच्या पोस्टरकडे पाहिलं आणि शेजारची उशी फेकून मारली. इतकी मेहनत घेऊन डिझाईन बनवली. त्या मॅनेजरला आणि त्या पूर्ण स्टाफला आवडली. पण तू मात्र बिनडोक निघाला. काय तर म्हणे मेल करेन. अरे, तोपर्यंत विचार करून करून इकडे माझा जीव जायची वेळ येईल. तू ना गेलास खड्ड्यात. राधिका रागात पोस्टरला शिव्या घालत होती. पण पोस्टरवर तो मात्र हसून तिच्याकडे बघत होता. त्यामुळे तिची जास्त चिडचिड होत होती. शेवटी तिने पोस्टरकडे बघणं सोडलं आणि बेडवर पडली. थोडंसं रिलॅक्स झाली. ओ बेबीज, आय एम सॉरी. मम्मा खूप चिडचिड करते ना. पण काय करू, तो खडूस माणूस उगाच टेन्शन देतो. त्याला कळायला हवं ना की एक प्रेग्नंट लेडी कसं काय ऑफिसला येणार. आणि मी गेले पण असते, पण तुमचे आजी आजोबा नको बोलतात ना. मग काय करणार मी. पण तो समजूनच घेत नाही. बेबीज, तुम्हाला माहिती आहे, तो ना खूप मोठा स्टार आहे. पण मला त्याचा आवाज बिलकुल आवडत नाही. त्याची लिहिलेली गाणी पण बकवास असतात. तुम्ही ऐकलं तर तुम्ही पण कान बंद करून घ्याल. इतकं बकवास तो लिहितो. तरीही तो सुपरस्टार आहे. आणि तुमची मम्मा एवढी छान डिझाईन काढते, तरी पण अजून एक पण डिझाईन प्रोफेशनल झालं नाहीये. राधिका पोटावरून हलकेच हात फिरवत बडबड करत होती. तशीच बडबड करत ती झोपी गेली. हे, हाय नव्या. इट्स व्हेरी नाईस टू सी यू. ईशानी एका मॉडेल टाईप मुलीला एका साईडने मिठी मारत आणि तिच्या गालाला गाल घासत बोलत होती. सेम हिअर. ती मुलगी नव्या पण बोलली. हे, तुझे कोण? नव्याच्या शेजारी असलेल्या एका पॉश माणसाकडे बघत ईशानीने विचारलं. ओ, ही इज उमेश मेहता. मेहता ग्रुपचे एमडी. माय बॉयफ्रेंड. नव्या बॉयफ्रेंड शब्दावर जोर देत बोलली. ईशानीने लगेच त्याला पण शेक हँड केला. आपण ऑर्डर करूया का? नव्याने विचारलं. वेट, माझा पण बॉयफ्रेंड येतोय. ईशानी स्टाईलमध्ये केस मागे टाकत बोलली. हू इज दॅट लकी वन? नव्या तेवढ्यात विराज गेटमधून आत येताना ईशानीला दिसला आणि ईशानीच्या चेहऱ्यावर $1,000,000चा स्मित हास्य पसरलं. ही इज हिअर. ईशानी गेटकडे इशारा करत बोलली आणि नव्याने गेटकडे पाहिलं. मास्क घातलेला एक तरुण येताना दिसत होता. तो जवळ आला आणि त्यांच्या समोर चेअरवर बसला. मग त्याने मास्क काढला. मग मात्र त्याचा चेहरा बघून नव्या ताडकन उठून उभी राहिली. ओ माय गॉड, ओ माय गॉड. विराज, विराज, आर यू रिअली हिअर? नव्या उड्या मारत तोंडावर हात ठेवत ओरडत होती. ते लोक कॅबिनमध्ये असल्यामुळे बाकीच्या लोकांना कळलं नाही. नव्या, सिट प्लीज. ईशानी तिचा हात ओढून खाली बसवत बोलली. नव्या पण खाली बसली, पण तिची एक्साइटमेंट मात्र कमी होत नव्हती. एक मिनिट विराज, खरंच तुझा बॉयफ्रेंड आहे? तो खोटं बोलते ना? नव्याने ईशानीकडे बघून विचारलं. येस, हा खरंच माझा बॉयफ्रेंड आहे. फक्त आम्ही हे कुठून अनाऊन्स केलं नाहीये. ईशानी विराजचा दंड स्वतःच्या बाहूत पकडत बोलली. नव्या मनातून थोडी नाराज झाली, पण तिने तसं दाखवलं नाही. विराज, तुम्ही ओळखता का मला? आपण एकाच कॉलेजमध्ये होतो. एक दोनदा तू आमच्या घरी पण आलेला. तुला आठवतं का? नव्याने त्याच्या एक्साइटमेंटमध्ये विचारलं. येस, आय रिमेंबर एव्हरीथिंग. आणि हो, कॉलेजमध्ये जसं तू बोलायची तसंच इथंही बोल. विराज हसत बोलला आणि नव्याने पण हसून त्याला प्रतिसाद दिला. तिच्या शेजारी बसलेला तिचा बॉयफ्रेंड मात्र उगीच दुर्लक्ष झाल्यासारखं तोंड पाडून बसला होता. कधी एकदा इथून जाताय असं त्याला झालेलं. वरवर तो खोटी स्माईल करत होता. हे ईशानी, तुला माहिती आहे, विराज कॉलेजमध्ये पण भरपूर फेमस होता. आता जसे त्याच्या मागे मुली लागतात, तसंच कॉलेजमध्ये पण लाईन लागत होती. नव्या बडबड करत होती आणि आता मात्र ईशानी आणि उमेश दोघे पण बोर झालेले होते. कारण फक्त नव्या आणि विराजचं त्यांच्या कॉलेजबद्दल बोलत होते. इफ यू डोंट माइंड, आपण थोडं बाहेर फिरून येऊया का? म्हणजे यांना जितके बोलायचे आहे तितकं बोलून घेतील. उमेश हसत ईशानीला बोलला आणि ईशानी काही बोलणार तेवढ्यात. या, गुड आयडिया.
ईशानी तू त्यांना कंपनी दे, तोपर्यंत आम्ही कॉलेजच्या आठवणी ताज्या करतो, विराज बोलला आणि ईशानीचा चेहरा पडला. ती तशीच मनात दात ओठ खात उमेश सोबत बाहेरच्या गार्डन मध्ये गेली. इकडे ती जाताच विराज व्यवस्थित बसला. हे नव्या, घरात सगळे कसे आहेत? तुझे मॉम डॅडी आणि तुझी सीस? त्याने सहज विचारावं तसं विचारलं. पण त्याचा प्रश्न ऐकून नव्या मात्र गडबडली. सगळे ठीक आहेत, ती जबरदस्ती हसत बोलली. तुझी सीस अजूनही तशीच जाड आहेत का? विराजने हसत विचारलं. नो नो, आता तिने डाएट करून भरपूर वेट लॉस केला आहे. नव्या, ओ दॅट्स गुड. आता कुठे असते? विराज, ती आता कॉलेजच्या ट्रेनिंगसाठी आउट ऑफ इंडिया गेली आहे, नव्या बोलली आणि विराजच्या चेहऱ्यावर गोंधळ माजला. आउट ऑफ इंडिया? कशाचं ट्रेनिंग? विराज, तिला फॅशन डिझायनर बनायचं आहे, सो कॉलेजने पाठवलं असं तिने सांगितलं. ऍक्च्युली मला माहित नाही ती कुठे आहे. ती माझ्याच कामात इतकी बिझी असते की मम्माला सुद्धा तिनं 4 महिन्यानंतर कॉल केला होता. नव्या ड्रिंक पीत बोलली. कोणते कॉलेज? विराजने लगेच विचारले. येस, आर के, नव्या बोलली आणि विराजचे डोळे चमकले. ओ दॅट्स नाईस कॉलेज. मी एकदा गेलो होतो तिथं. तुझ्या सीस बद्दल माहिती असतं तर भेटलो असतो, विराज बोलला आणि नव्याला थोडं वेगळं वाटलं. मी खूप बिझी असते, तिच्याशी माझं बोलणं होतच नाही, नव्या बोलली. हो, तू खूप मेहनत घेते, तुला सक्सेस नक्कीच मिळेल, विराज ड्रिंक तोंडाला लावत बोलला. तसं नव्या हसली. मला जर सक्सेस मिळाला तर तुझ्या गर्लफ्रेंडला काय मिळेल? तिने हसून विचारलं. सक्सेस ही स्वतःच्या क्वालिटीने मिळतं, हार्डवर्कने मिळतं. त्यामुळे तिच्या जास्त त्याचं आहे, त्याच्याकडे जातं, विराज बोलला. एनिवेज, तुझ्या बहिणीचं नाव काय आहे? विराजने विचारलं आणि यावेळी नव्याने त्याच्याकडे चमकून पाहिलं, कारण मागचा काही वेळ तो फक्त तिच्याबद्दल विचारतोय हे तिच्या लक्षात आलेलं. माझी कंपनी आहे फॅशन डिझायनिंगमध्ये, म्हणून विचारतोय, विराज तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून बोलला. ओ, राधिका नाव आहे तिचं, नव्या हसत बोलली आणि विराजचे डोळे विस्फारले. सगळंच मॅच होत आहे का? फाईन, मला निघायला हवं. उद्या पहाटे माझा रेकॉर्डिंग आहे, सो आता झोपायला हवं, विराज घड्याळ बघत बोलला. तेवढ्यात ईशानी आणि उमेश पण तिथे आलेले. ओके ईशानी, आय एम गोईंग, विराज ईशानीकडे बघत बोलला. तिला वाटत होतं की त्याने अजून थांबावं, पण त्याने एकदा निर्णय घेतला की तो सहसा बदलत नव्हता, त्यामुळे ती गप्प बसली. इकडे विराज गाडीमध्ये येऊन बसला, पण आज त्याच्या मनात राधिकाचा विचार राहून राहून येत होता. त्याला काहीतरी क्लिक होत होतं, पण नव्याच्या बोलण्याशी काही गोष्टी मॅच होत नव्हत्या, त्यामुळे तो गोंधळला होता. शेवटी त्याने ते सगळे विचार सटकले आणि ड्राईव्ह करण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. रात्री राधिकाला जाग आली. आज ती थोडं जास्त झोपली होती. तिने सहज फोन हातात घेतला तर वरतीच विराजच्या मेलचा नोटिफिकेशन दिसत होता. तिने पटकन फोन ऑन केला आणि धडधडत्या अंतकरणाने तो मेल ओपन केला. त्यात तिच्या डिझाईनमध्ये करायचे चेंजेस दिले होते, म्हणजे डिझाईन सिलेक्ट झालेलं. तिला आनंदाने नाचावंसं वाटलं. हे बेबी, मम्मा आज खूप खुश आहे, आय लव्ह यू, ती पोटावर हात ठेवून थोडं मोठ्याने ओरडली. विराज, अरे त्या दिवशी तू त्या मुलीची चेष्टा केली होती, ती तर एकदम फेमस झाली. विराजचा मित्र हसत विराजला बोलत होता. कोण मुलगी? आणि मी कधी चेष्टा केली? विराजने गोंधळून विचारलं. अरे तीच, बॉल माझ्या डोक्याला लागला असता तर वाली, काळी मैना, तो मित्र जोरजोरात हसत बोलला आणि विराजला ते सगळं आठवलं. पण त्याला हसू आलं नाही, उलट वाईट वाटलं. ओके, मी जातो, मला थोडं काम आहे, विराज बोलला आणि तिथून बाहेर पडला. तो त्याच्या स्कूल सेक्शनच्या जवळ आला. सध्या मधली सुट्टी होती, त्यामुळे सगळे स्टुडंट्स बाहेरच होते. तो उगीच इकडे तिकडे नजर फिरवत होता, पण त्याला ती कुठे दिसली नाही.
तो तसाच चक्कर मारत स्कूलच्या मागच्या बाजूला आला तर तिथं एका कट्ट्यावर त्याला ती रडत बसलेली दिसली. त्याला तिचं नाव पण माहिती नव्हतं. हो, पण 9व्याला तो ओळखत होता. आणि जेव्हा तो तिच्या घरी गेला होता तेव्हा याच मुलीला त्याने एक दोनदा पाहिलं होतं. एकदम शांत होती, जास्त कोणात मिसळत नव्हती. तो तसाच चालत तिच्या जवळ गेला, पण काही अंतरावरच थांबला, कारण त्याच्या कानावर तिचे आणि तिच्या मैत्रिणीचे शब्द पडले. "बस ना गं, किती रडत आहेस? फक्त चेष्टा तर करत आहेत ना, आणि तू चिडत आहेस." म्हणून तर त्यांना चीव येतोय. तिची मैत्रीण तिला समजावत होती. "आय हेट विराज. त्याने मला बदनाम केलं. मी त्याला कधीच माफ करणार नाही. तू पाहिलं ना, सगळे कसे मला चिडवतात. मला तर स्कूल पण सोडायची इच्छा होते आहे." ती मुलगी मुसमुसत रडत होती. विराजला आता जास्तच वाईट वाटलं. त्याने कधी विचार पण केला नव्हता, की त्याच्या एका वाक्याने तिला एवढा त्रास होईल. पण समोर राहून तिची माफी मागण्याचं धाडस त्याला झालं नाही. तो तसाच मागे फिरला आणि घरी गेला. आज घरी त्याच्या मॉमची आई आलेली. तिला पाहून त्याला आनंद झाला. तो तिच्या भरपूर क्लोज होता. आजीने त्याला पाहताच लगेच जवळ घेतलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला. "आजी, चल ना आपण बोलूया." तो तिला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. "काय रे, आज थोडा नाराज वाटतोय?" आजीने त्याचा चेहरा निरखत विचारलं. "आजी, माझ्याकडून छोटीशी चूक झाली. मी एका मुलीची चेष्टा केली." विराज खरं ते बोलला. "अरे बापरे! मग त्यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे?" आजी आजी चेष्टा केली तेव्हा काही वाटलं नाही, पण आज तिला रडताना पाहिलं. माझ्या चेष्टेमुळे तिला सगळे त्याच नावाने बोलू लागलेत. विराज नाराज होत बोलला. "काय बोलला तू तिला?" "आजी, ती थोडी फॅट आहे आणि सावळी पण आहे, त्यावरून बोललो." विराज विराज बाळा, असं एखाद्याच्या रंगावरून त्याला हिणवणं खूपच वाईट गोष्ट आहे. रंग ही देवाने दिलेली गोष्ट आहे आणि त्यावरून एखाद्याला बोलणं पाप आहे. अरे, आपला देव सुद्धा सावळा आहे. मग आपण त्या रंगाला नाव कसं काय ठेवू शकतो? उलट आपण त्याला रिस्पेक्ट द्यायला हवा. तो खूपच चुकीचा वागला. असं एखाद्याला भावनिक कमजोर करणं योग्य नाही. त्यामुळे त्याच्या मनात स्वतःच्या दिसण्याविषयी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. आजी त्याला समजावत बोलली. आणि विराजला खरंच ते पटलं. "आजी, पण मग मी आता काय करू?" "विराज, जाऊन तिची माफी माग. तिच्या मनातलं न्यूनगंड काढण्याचा प्रयत्न कर." "आजी." विराज दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच वेळी स्कूलच्या मागे गेला तर ती आणि तिची मैत्रीण तिथेच बसल्या होत्या. पण आजही ती नाराज होती. "हे बघ, मी तुझ्यासाठी काय गिफ्ट आणलं आहे. आज तुझा वाढदिवस आहे. प्लीज आज खुश राहा." तिची मैत्रीण तिला हसविण्याचा प्रयत्न करत होती. "माझ्या बर्थडेला पण लोक एलिफंट देत आहेत. मी हे स्कूल सोडत आहे. आज माझा लास्ट डे आहे समज." ती मुलगी तोंड बारीक करून बोलली. आणि इकडे विराजच्या मनाला हजारो वेदना झाल्या. तो लगेच त्याच्या क्लासमध्ये गेला. त्याने त्याच्या वहीमधून एक पान फाडलं आणि त्यावर काहीतरी लिहिलं. मग तो पुन्हा स्कूल सेक्शनला आला. त्या मुली अजूनही तिथेच बसल्या होत्या, पण त्यांच्या समोर राहून तिच्याशी बोलणं अजूनही त्याला जमलं नाही. त्याने आसपास पाहिलं तर पहिली दुसरीच मुलं तिथंच बॉल सोबत खेळत होती. त्याने त्यातल्या एका मुलाला बाजूला घेतलं आणि त्याच्या हातात तो कागद दिला. सोबत एक चॉकलेट पण दिलं. "तू दीदीला जाऊन द्यायचं, ओके?" तो बोलला. तो मुलगा लगेच पळत पळत त्या दोघींजवळ गेला आणि तो कागद त्या मुलीला दिला. विराज आता भिंतीच्या आड उभा राहून बघत होता. बहुधा तो कागद कोणी दिला हे त्या मुलीने विचारलं असावं, कारण तो मुलगा आता मगाशी विराज जिथं होता त्या दिशेला इशारा करत होता, पण तिथं कोणीच नव्हतं. आता कदाचित तिला थोडा कॉन्फिडन्स येईल. विराजने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर पुन्हा कधीच त्याने त्या गोष्टीचा विचार केला नाही. त्याचं कॉलेज झाल्यावर तर तो ती गोष्ट पूर्ण विसरून गेला होता.
पण त्या दिवशी राधिका मँगो ज्यूस पिताना पाहून त्याला ती मुलगी आठवली होती. कारण राधिकाच्या चेहऱ्यावर तेच निरागस भाव होते. तिची चेहरेपट्टी पण सेम होती. कदाचित वजन कमी केल्यामुळे ती थोडी वेगळी दिसत होती. पण ती तीच होती. म्हणूनच त्याने नव्याची भेट घेतली. त्याला जाणून घ्यायचं होतं, ती मुलगी सगळं विसरून पुढे गेली का? ते पण तो हे सगळं का करत होता ते मात्र त्याला कळत नव्हतं. पण तिच्यासोबत त्याच्यामुळे जे झालं त्याची सल अजूनही मनात घर करून होती. विराज. मॉमच्या आवाजाने विराज भानावर आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मॉम त्याच्या रूममध्ये आलेली. त्याने हातातला कॉफी चमक खाली ठेवला. कॉफी कधीच थंड झालेली. आज सकाळी सकाळी त्याला ते सगळं आठवत होतं आणि मन अस्वस्थ होत होतं. तुला परवा दिलेले रिपोर्ट्स कुठे आहेत? तुझ्या आजी आजोबांना बघायचे आहे. मॉम. पाहिली ना एकदा, मग आता कशाला हवे आहेत? विराजने वैतागून विचारलं. अरे, त्यांना एक्साइटमेंट आहे. मॉम हसत बोलली. ते चुकून डस्टबिनमध्ये गेले. विराज नजर चुकवत बोलला आणि मॉम शॉक झाली. विराज, तू वेडा आहेस का? अरे, तुझ्याच मुलाचे रिपोर्ट्स होते. तू असं कसं तरी कचऱ्यात टाकू शकतो? मॉमने थोडं रागात विचारलं. मॉम प्लीज, मला यात काहीच इंटरेस्ट नाही. मी अगोदर पण सांगितलं होतं. मला कळत नाही तुम्ही लोक का एवढे डेस्पिरेट आहात. ती ईशानी पण शो नंतर लग्न करायचं म्हणते. विराज वैतागून बोलला. मॉमने एक सुस्कारा सोडला आणि त्या त्याच्या समोर येऊन बसल्या. हे बघ विराज, तू तुझ्या आजी आजोबांना थोडं समजावून घे. तू झालास आणि तुझे डॅडी गेले. त्यानंतर आजोबांनी पुन्हा एकदा सगळा कारोबार सांभाळला. त्यांना तुझं बालपण एन्जॉय करता आलं नाही आणि आता तर त्या दोघांकडे थोडेसे दिवस शिल्लक आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या नातवंडासोबत राहिलेले दिवस घालवायचे आहेत आणि मला यात काहीच गैर नाही वाटत. बघ ना, त्याने तुझ्या खुशीसाठी तुझ्यावर लग्नाची सुद्धा जबरदस्ती केली नाही. उलट फक्त नातवंडाची अपेक्षा केली. ईशानी आई होऊ शकत नाही. यात ना तिची चुकी आहे ना तुझी. पण म्हणून आजी आजोबांची इच्छा आपण नाही मोडू शकत. मला वाटतं तू ही गोष्ट पॉझिटिव्ह घे. मॉम. विराज काही बोलणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. मॉम, आपण नंतर बोलू. आय एम बिझी नाऊ. विराज बोलला तसं मॉम उठून निघून गेल्या. त्या जाताच विराजने फोन रिसीव्ह केला. हॅलो. विराज. हॅलो सर. राधिका हियर. काल तुम्ही पाठवलेले चेंजेस करून मी पुन्हा डिझाईन बनवलं आहे. प्लीज तुम्ही एकदा बघता का? मी मेल केला आहे. समोरून आवाज आला. ओके, मी बघतो. विराज बोलला आणि फोन ठेवला. त्याने मेलसाठी पुन्हा फोन ऑन केला तर ईशानीचे मेसेजेस दिसत होते. त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि ईशानीचा नंबर डायल केला. पण फोन लागत नव्हता. म्हणून त्याने तिच्या घरचा नंबर डायल केला. 3-4 रिंगमध्येच फोन रिसीव्ह झाला. हॅलो. समोरून ओळखीचा आवाज आला आणि विराज गोंधळला. कारण तो ईशानीचा आवाज नव्हता. ईशानी. त्याने विचारलं. त्या झोपल्या आहेत. मी त्यांना सांगते फोन आलेला. मी आय नो युअर नेम. समोरून तोच ओळखीचा आवाज आला. इट्स ओके, मी नंतर फोन करेन. मी आय नो युअर नेम. विराजने विचारलं. मी त्यांची फ्रेंड त्यांच्यासोबतच राहते. मी सांगते त्यांना फोन आलेला ते. समोरची व्यक्ती बोलली आणि फोन कट झाला. विराज मात्र गोंधळून फोनकडे बघत होता. त्याने नंबर हिस्ट्रीमध्ये पाहिलं तर अगोदरचा कॉल राधिकाचा होता आणि नंतर त्याने ईशानीला कॉल केला होता. पण त्याला दोन्ही आवाज सेम वाटत होते. पण कसं शक्य आहे? राधिका आणि ईशानी एकत्र कशा असतील? एक मिनिट. ईशानी तर त्या मुलीसोबत राहते जिच्या पोटात. विराजने डोळे बंद करून पुन्हा ओपन केले. पण हा आवाज राधिकाचा वाटतोय. विराजने मनातले विचार झटकले आणि मेल ओपन केला. राधिकाने डिझाईन पाठवले होते आणि त्याला अपेक्षित सगळे बदल तिने व्यवस्थित केले होते. त्याने मनोमन तिच्या मेहनतीला दाद दिली. कारण खूप कमी वेळात तिने हे सगळं करून पाठवलं होतं.
त्याने तिचे ते डिझाईन फायनल करून ऑफिसमध्ये मेल केला आणि आवरायला निघून गेला. इकडे राधिका जाम खुश होती. गुणगुणत ती डिझाईन तयार करत होती. आजपर्यंत तिने फक्त जे स्वप्नात पाहिलं होतं ते सत्यात उतरत होतं. खरंच ती आज एका शोसाठी प्रोफेशनल डिझाईन बनवत होती. पण राहून राहून तिच्या मनात थोड्या वेळापूर्वी घरच्या फोनवर आलेल्या फोनबद्दल विचार येत होता. तो आवाज तिला विराज सारखा वाटला होता. पण तो इथं का कॉल करेल? ईशानी आणि त्याचं काही रिलेशन असेल का? विचार करतच तिने तिचा फोन हातात घेतला आणि फेसबुक ऑन करून ईशानीची प्रोफाईल चेक करू लागली. आणि तिच्या प्रोफाईलमध्ये विराजचे फोटो पाहून मात्र तिचे डोळे विस्फारले. ती लगेच बेडवर बसली आणि बाकीचे फोटोज बघू लागली. ईशानीच्या भरपूर फोटोमध्ये विराज होता. बेबीज, हे दोघं एकत्र आहेत म्हणजे नक्कीच ईशानी विराजला ओळखते. काय नातं असेल त्यांचं? ओ गॉड, तुम्हाला कसं माहिती असेल? तुम्ही दोघं तर अजून मला पण नीट ओळखत नाही. मग त्या दोघांना कसं ओळखणार? ओ, सो सॉरी बेबीज. तुम्ही दोघं झोपा. मम्मा काहीतरी खाऊ खाते म्हणजे तुम्हाला पण मिळेल. ओके. राधिका पोटावरून हात फिरवत बोलली आणि त्याच वेळी बाहेर काहीतरी हालचाल झाली. नक्कीच ईशानी आली असणार. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, जेव्हा विराजला समजेल की राधिका त्याच्या होणाऱ्या बाळाची आई होणार आहे, तर काय होईल पुढे? बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.